ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलगी जेल जीवे आकरणीजे. आता माऊली ज्ञानोबा म्हणतायत की 15वा अध्याय हा 15व्या अध्यायाचा विषय काय आहे. तर तो विषय मागच्या वहीत सांगत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात करोनी संसार वावो स्वस्वरूपी आहंते ठावो. आहे का नाही. वावया अध्याय 15वा हा संसार वावो करोनी स्वस्वरूपी आहंते ठावो वावया हा 15वा अध्याय आहे का नाही. हा 15वा अध्याय जो आहे हा संसार मिथ्या ठरवून आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी आपला अहम बसवण्याकरता हा 15वा काय आहे अध्याय आहे. ज्ञानकांड आहे. ज्ञानकांडाचा शेवटचा भाग आहे का नाही. आणि म्हणून आता ह्याचे आगवे ग्रंथ गर्भीचे सांगावे. चांगल्या प्रकारे ग्रंथातला गर्भित अर्थ हाच अर्थ कोणता अर्थ संसार मिथ्या कसा आहे आणि संसाराला सोडून आपला अहम भगवंत ब्रह्माच्या ठिकाणी कसा बसवायचा हे जे आतला जो ग्रंथातला गीता रूपी ग्रंथातला गर्भित अर्थ आहे तुम्ही काय करेल उपलविजेल म्हणजे उघड करून दाखवेल नाही का नाही. पण तुम्ही काय करा जीवे आकरणीजे कानानं ऐकू नका तर काय करा जीवानं ऐका. अशा प्रकारे माऊली ज्ञानोबा आपल्याला प्रार्थनाही करताय. आता या विषय कोण सांगताय आहे का नाही तो विषय सांगणाऱ्याचं वर्णन करताय. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐशे म्हणे. महानंद समुद्र आनंदाचा काय जो आहे समुद्र आहे. आनंदाचा जो सागर आहे जो आनंदाचा कंद आहे असा भगवान कृष्ण कसा आहे तो परमात्मा सगळ्याच बाजूने पूर्ण आहे. जो पूर्ण कोणत्याही बाजूने अपूर्ण तो नाहीये नाही. जो पूर्ण आहे कसा पूर्ण आहे तर माऊली ज्ञानोबा सांगतात पौर्णिमेचा चंद्र जसा पौर्णिमेचा काय आहे चंद्र कोण्याच बाजूने एकाही कडेनं उन्हा नाही तसा हा भगवान कृष्ण सगळा परिपूर्ण असल्यामुळे असलेला कोण आहे तो कुठे राहतोय त्याचं वर्णन करत असताना द्वारकेचा नरेंद्र ऐशे म्हणे. द्वारकेचा जो काय आहे नरेंद्र नरेंद्र म्हणजे राजा आहे का नाही. जो द्वारकेचा नरेंद्र आहे जो द्वारकेचा राजा आहे तो द्वारकेचा राजा असलेला कृष्ण ऐशे म्हणे असं म्हणायला लागले. काय म्हणायला लागले अगापय पंडो कुमारा यथा स्वरूपाची आघाडा करे तसे आडवारा विश्वाभासो. अगापय पंडो कुमारा हे अर्जुना स्वरूपाची घरा येता विश्वाभासो आडवारा करीत असे. आपण कोणी एखादा साधक आपल्या मूळ स्वरूपाच्या दिशेने निघाला की हा विश्व नाही म्हटलं माऊलींनी त्याला विश्वाभास म्हटले. आणि हा विश्वाभास त्याला काय करतो भासमात्र असलेलं विश्व त्याला आड येत आड कसं येईल. विश्व जर भासात्मक आहे तर ते आड कसं येईल कारण आड येण्याकरता वस्तू असावी लागेल ना आहे का नाही. आपल्या मूळ घरी जायला हे आड कसं येईल तर त्याचं कारण आहे ती आड येत नाही. आपला जो त्याच्याशी चिकता आहे आपलं जे प्रेम आहे ते प्रेम आडवं येतं. विश्व आडवं येतं विश्व आडवं येतं याचा अर्थ आपण जे त्याच्याशी तादात्म्य केलेलं आहे ते काय येतं आडवं येतं. सुटत नाही. सुटायला मग अवघड जातं. त्याच्याशी जे आपण घट्ट मिठी मारलेली आहे ती सुटायला अवघड जाते आहे का नाही. आणि ज्या वेळेला आपण संसारातच राहतो त्या वेळेला संसार तेवढा त्रास देत नाही. संसाराचं प्रेम तेवढं त्रास देत नाही. सोडायची वेळ आली की जास्त काय होतो मग त्रास होतो. महाराज मन इतकं खतरनाक आहे नसलेल्या गोष्टी पुढे आणून उभं करतो. उद्या असं होईल उद्या तसं होईल आपण जर हेच करायला लागलो तर मग या महाराज काही अर्थ आहे कुठल्या कुठेही अर्थ आहे काही त्याचा काही संबंध नाही तसं घडणार नाही तसा काही विषय नाही पण ते घडेलच असं. महाराज असं नुसत्या त्या चिंतनानं खांब फोडता येते. मनाची चिंतन ते अटॅक कशाची भानगडी. अटॅक आलेल्या परिस्थितीनं अटॅक येत नाही. तुम्ही डॉक्टरला विचारा आलेल्या परिस्थितीनं अटॅक येत नाही. आलेल्या परिस्थितीनं अटॅक नाही परिस्थितीच्या चिंतनानं अटॅक येतो. परिस्थितीच्या काय येतो परिस्थिती आपल्यावर आलेली नाही. तुम्ही अनुभव घेतला का नाही काय माहिती. एखाद्या वेळेला पडल्या पुढचं चिंतन येऊ द्या बरं काही वस्तुस्थिती आहे पुढचं चिंतन येऊ द्या मला छाती दुखायला लागते ऑटोमॅटिक तसं घडतंय का नाही देवाला माहिती
नाताल कोरोना झाला, नातू वाचला आजेम्याल. आहे का नाही असं होतं ना माझं. फक्त चिंतनानं काय झाला तो विषय झाला चिंतनानं. म्हणजे मग या पद्धतीनं ते आडवं येते. चिंतनाच्या माध्यमातून काय येतं आणि स्वरूपाच्या घराकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे चिंतन. मुख्य रस्ता काय आहे चिंतन, नाही का नाही. मला भक्तीचा मार्ग असो ज्ञानाचा मार्ग असो त्याचा मुख्य विचारच आहे ना, मुख्य चिंतन आहे. आणि ते चिंतन न येऊ देता हे चिंतन घुसतं असं आडवं येतं. ते आडवं येतं म्हणजे असं काठी घेऊन पुढे उभं राहा नाही, नाही का नाही. कधी तसे आडवारा विश्वा भासो जो असा भास मात्र जे विश्व आहे ते असं चिंतनाच्या माध्यमातून काय करतं मग आडवं येतं, आहे का नाही. आणि मग काय करतं तो हा जगदंबरो नोहे येत संसारो हा जाणे जे महातरो थावला असे. माऊली ज्ञानोबा म्हणतात खरं असं आहे हे जे आडवं येतंय ना खरं जर पाहिलं तर हा जगडंबरू म्हणजे जगाचा पसारा, आहे का नाही. अंबर शब्दाचा अर्थ आहे आकाश. अंबर मोठं, आहे का नाही. जगत रूपी हा पसारा, आहे का नाही. हा जो जगत रूपी पसारा आहे याला आपण संसार म्हणतो. या जगत रूपी पसाऱ्यालाच आपण काय म्हणतो संसार म्हणतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात खरं असे नो हे येत संसारू हा संसार इथं नाहीच आहे, खरं नाहीच आहे. मग काय आहे संसार नाही हे एक झाडच आहे. हे काय आहे झाड आहे. आता झाडाचं रूपक भगवंताने केलेलं असल्यामुळे ऐका नाही माऊली ज्ञानोबा हा विषय त्या श्लोकाकडे नेत आहे. हा जाडीचे महातरो थावला अशी हा महान असा काय झालेला आहे वृक्ष फाकलेला आहे. परियरा रुखासारिका हा तळीमुळीवरी शाखा ऐसा नोहे म्हणून लेखा नये चिकवणा. हा परी झाड म्हटल्यामुळे वृक्ष म्हटल्यामुळे तुम्ही इतर झाडासारखं याला डोकं लावू नका. हे इतर झाडासारखा नाहीये. येरा रुखासारिका नोहे इतर आपले जे सामान्य झाड आहेत या झाडासारखा तो नाहीये. मग कसा आहे इतर झाडाचं काय असतं खाली मुळं असतात आणि वर काय असतं फांद्या वर असतं खाली मुळं असतात. हा तसा नाही. तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे. खाली मुळं आणि वर फांद्या असा हा नाहीये. मग कसा आणि महाराज असा नसल्यामुळे याचं मोजमापही करता येत नाही. कारण याची फांद्या वर येतात खाली आहे. आता त्या फांद्या किती वर आहे ते मुळं किती वर आहे हे याचं मोजमाप करता येत नाही. काय करता येतं महाराज काय करता. आता कोणीतरी त्या विज्ञानाने सांगितलेलं आहे की सूर्याचं अंतर अमके किलोमीटर आहे. मानायचंय का मोजलंय त्यांनी. आपणही काय करायचं असतं ते मानायचंय बाबा चला तेवढं तर तेवढं त्याच्यात काय अडचण येणार आहे. 10-20 किलोमीटर माग झालं काय आणि पुढं झालं काय. दोघ जण बसले मुंबई किती किलोमीटर एक म्हणे 450 एक म्हणे 500 दोघायला जायचं नाही. मग काय फरक पडायला आहे 50 कमी का जास्त काय फरक तसं मानायचंय ते किती उंच मुळ आहे हे कोणालाही ठाण पत्ता लागलेला नाही. म्हणून ते मोजणं अशक्य आहे. वर मुळा असल्यामुळे इतर वृक्षासारखा याचा नाशही करता येत नाही. आधी का कोराडी वैर गावातली गुढी तरी का भलती वडी चिलवाडी इतर जे वृक्ष आहेत केवढाही वृक्ष असो तो जर वृक्ष उन्मळून पाडायचा असेल तर 2 प्रकार आहेत आपल्याकडे आगी का कुऱ्हाडी. त्याच्या पुढावर काय घालायची कुऱ्हाड आणायची. कुऱ्हाडीनं तोडून माऊली म्हणतात होका वरचील तरी होका भर तेवढी वरचील वाढी. किती मोठा वृक्ष वाढलेला असला पण त्याचे जर मुळ तोडले तर तो काय होतो उन्मळून पडतो. का वरच्या फांद्या तोडायला लागतात काय नाही तो आपोआप उन्मळून पडतो. किंवा आग लावून गेली कुणाला जळून वृक्ष काय होतो खाली पडतो. पण महाराज आगीनं किंवा कुऱ्हाडीनं पडेल असा हा वृक्ष नाही. आगीने पडत नाही आणि कुऱ्हाडीने पडत नाही. जे तुटले या मुळापाशी उलंडेल का शाखाशी तरी तरी तैशी गोटी कायशी हातो पानवी. आगीनं कुऱ्हाडीनं पाडावा एवढा हा काय नाही सोपा नाही. पडत नाही तसा पडत नाही. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे आधी आधोमुख रुखाया. अर्जुना एक नवल सांगतो म्हणलं तुला आणि काय नवल आहे आधोमुख वाढी रुखाया. खाली तोंड करून या वृक्षाची वाढ आहे. मुळत वाढायचे मुळत वाढले वृक्षाचा नाश होतो पण आपल्याला मुळं सापडले पाहिजे ना. आपल्या सामान्य वृक्षाचे मुळ आपल्याला दिसतात सापडतात
बरोबर आहे नाही, पण ते सापडले पाहिजे ना, कारण ते मूळ कुणीकडे वर आहे आणि वर मूळ असतं. वर मूळ कसं आहे काय त्याचा विस्तार पुढे केलेला आहे. वर मूळ असल्यामुळे मला त्याचा पडणं एवढं काय नाही, सोपं नाही. जैसा भानुवंची नेनोके रश्मी झाड तळे फाके संसारे कावरुके झाड कैसे. कसं आहे संसाराचं झाड भानुवंची नेनोके, सूर्याची उंची आपल्याला काय होत नाही, कळत नाही. माऊली जर म्हणतात नेनोके, विज्ञानावाला याची बुद्धी जाईल का ते ठरलो. माऊली जर म्हणतात नेनोके, किती आहे सूर्याची उंची आपल्याला कळत नाही, पण रश्मी जाळ तळी फाके, पण प्रकाशाचं जाळ पुढा पृथ्वीपर्यंत काय येते फाकलेलं आहे. तैसे हे कावरुखे झाड तैसे, संसार हे कावरुखे झाड तसे, तसं संसाराचं झाड कावरुखे म्हणजे आश्चर्यकारक आहे. आणि आतिनाती तुके रुंदल्या शेनीचे के कल्पांतिनीचे उदके योम जैसे. आतिनाती तुके जे आहे म्हणता येतं आणि जे नाही म्हणता येतं, हा सगळा विस्तार या झाडाचा आहे. या सगळ्या काय आहे, केवढा आहे म्हणता येतं किंवा नाही म्हणता येतं, ते सगळं यानं व्यापलेलं आहे. कल्पांतीचे निउदके व्योम जैसे, तसा कल्पांतीच्या पाण्यानं आकाश सुद्धा काय केल्या जातं, व्यापल्या जातं त्याप्रमाणे. रवीच्या अस्तमाने अंधारे निकोंदे रजनी, तैसा हाता गगनी मांडला असे. का रवीच्या अस्तमाने सूर्य मावळला की सगळी पृथ्वी अंधारानं काय होते, भरून जाते. त्याप्रमाणे सगळं या वृक्षानंच काय केलेलं आहे, सगळ्या गगनामध्ये हा वृक्षच मांडलेला आहे. कसा आहे हा वृक्ष आहे का नाही, अशा प्रकारचा आहे. याचे मुळवर आहेत, सगळीकडे फाकलेला आहे. किती मोठा आहे कुणालाही सांगता आलेलं नाही, अशा प्रकारचा आहे. किती मोठा आहे महाराज, किती मोठा आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायला सुद्धा या वृक्षाचं यथार्थ सांगितलं नाही त्यांनी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत म्हटले की ज्या ब्रह्मांडाचा काही नाही, अंत नाही. किंवा अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे भेंडे. अनंत ब्रह्मांड आहे महाराज, अनंत ब्रह्मांड आहे. किती आहेत कोणाला माहिती नाही, खूप मोठा आहे विश्व. अशा प्रकारे मग म्हणजे महाराज हात एवढं मोठं झाड आहे, याचे फळ कसे आहेत. वाक्य विश्वाचा आकार केवढा, ज्याचे त्याच्या डोक्या एवढा. ज्याचं त्याचं डोकं जिथं पांगलेलं असेल तेवढं काय. कारण काहींना चार भिंतीतच आपलं काय वाटतं, विश्व वाटतं. त्या तुकोबारायांनी वर्णन केलं उमरातील कटिका हे जे ब्रह्मांड आहे ते का त्या बिचाऱ्याला ते किड्याचं त्या उमरच काय वाटतं, ब्रह्मांड वाटतं आहे का नाही. बैसोनी थिल्लरी बेडूक सागरा ठिकाणी त्या बिचाऱ्याला तेवढंच काय, तो समुद्र वाटतो. एखादं तळ असेल, एखादं पाणी साचलेलं असेल, डोपा असेल तर बियाटकाला वाटतं हाच काय आहे, सागर आहे. अशा प्रकारे म्हणून जैसा मग याला एवढा मोठा काही वृक्ष असे आहेत की काही वृक्षाला फळं येतात, काहीला फळं येत नाही. फुल हेच त्याचं काय असतं, फळ असतं. कमळ वगैरे जाई जुई हे आपण जे म्हणतोय याला फळ नाही, फुलच काय त्याचं आहे, फळ आहे. पण काहीला फुल येतं आणि काहीला त्या फुल हे त्याचं फळ नसतं, तर फुलापासून वेगळं पुन्हा काय असतं, फळ असतं वगैरे आहे का नाही. मग या वृक्षाला नुसते फुलं येतात का फुलासहित फळं येतात, असं सांगा ना माऊली. एवढा मोठा वृक्ष आहे तर मग याला फुलच त्याचं फळ आहे का फुला वाचून दुसरं एखादं फळ आहे, असं सांगा ना. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात याला फुलं आणि फळ त्याचं वर्णन माऊली करतात. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडस होता ते रोखाची. या फुलना चुंबिता, या फळना चुंबिता. चुंबिता म्हणजे चोखायला, तुमना शब्दाचा अर्थ चोख नाही. याला चोखण्याकरता काही नाही, फळ नाही. आंब्या वगैरे चोखून खातात ना, तसं याला काय नाही, फळ नाही. पण नसल फळ मग फुलं असतील, वास घ्यायला. तुरंब शब्दाचा अर्थ वास घेणं, फुलं असतील. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात फुलना, याला फळही नाही आणि याला काय नाही, फुलही नाही. महाराज याचा अर्थ याचं साध्यच नाही. मिळत तर साध्य वाटतं, मिळालं की ते साध्य नव्हतं. मिळत तर काय वाटतं, साध्य वाटते. लग्न होत तर पत्नी काय वाटते, साध्य वाटते. बस आता लग्न झालं का पोराचं काम झालं, म्हणजे पत्नी त्याला मिळणारी मुलगी ही झाली साध्य. आता मिळाले की काम झालं. मिळते न मिळते महिना 2 महिने 4 महिने ती लगेच तळमळ सुरू होते. बरोबर आहे का.
म्हणजे ती झाली साधन आणि तिला होणारा मुलगा काय झाला? साध्य झाला. झाला मुलगा, साध्य प्राप्त झाला. आता संपलाय का? तो झाला साधन, त्याचं शिक्षण, त्याची नोकरी झालं साध्य. नोकरी लागली की साध्य होतं. नोकरी लागेपर्यंत साध्य वाटलं. नोकरी लागली की संपलं नाही. ती नोकरी झाली साधन आणि पैसा कमवणं काय झालं? साध्य. म्हणजे याला साध्यच नाहीये. मिळत तर वाटतं साध्य, मिळालं की होतं साधन आणि म्हणून त्याचं पुन्हा साध्य वेगळंच असतं. म्हणून शेवटपर्यंत याला फळ नाही, फूल नाही. मग काय आहे? जे काही पंगत होता ती वृक्षाची. हा जे काय आहे ते फक्त हा काय वृक्षच आहे. याला याच्यापासून काही मिळणार नाही. हा मृगोळ आहे. परे उन्मळलेला नव्हे येण्याचे हा वय शाटवळुगा. हा ऊर्ध्व मूळ आहे. मला याच्या मूळ वर आहेत असं सांगितलंय. मग काही काही म्हणतील उपटून टाकलेलं झाड असेल. कारण झाड उपटून टाकलं की मुळ कुणीकडे जातात? वरून जातात का नाही? किंवा एखादा उंच डोंगर केवढा वृक्ष असला आणि वारं सुटून उंच डोंगरावर असेल असा उलटा पडला की आपोआप मुळ त्याचे काय होतात? वर होतात. माऊली म्हणतात हा वर मुळ म्हणजे उपटलेला नाही. हा असा उपटून टाकलेला नाही. हा ऊर्ध्व मूळ आहे. परी उन्मळीला नव्हे. उन्मळणे म्हणजे उलटून पडणे. असा उलटून पडलेला नाही. याचे मुळच वर ठेवलेले आहेत. याची जमीनच कुठं आहे? वर आहे. याची मुळच वरूनच निघलाय हा वृक्ष आणि म्हणून हा हिरवागार आहे. हिरवा वृक्ष आहे महाराज. ऐका नाही, हिरवागार असा तो वृक्ष आहे आणि ऊर्ध्व मुळाचे निकदिले केराचे परी आधी असोशी मुळ्या आणि वर मूळ आहे त्याचे असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. पण असं वरच मूळ आहेत असं नाही, खाली काही याच्या मुळे आहे. कशाप्रमाणे माऊली वर्णन करता? प्रबळ सोमेरी पिंपळा का वडाची अपरी जे पारंबी आधारित आले असते त्या पिंपळासारखं वडासारखं जिथं पारंबी निघली. आता पारंबीचं मूळ कुठं असतं? पारंबीचं मूळ वर असतं. कारण झाडाच्या मधातून ती काय निघते? पारंबी खाली 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 वाढत येते आणि जमिनीवर टेकली की पुन्हा तिला खालून काय सुटतात? म्हणजे ती वरूनही मुळं असतात आणि खालूनही मुळं असतात. तसं या झाडाला वरूनही मुळं खालूनही मुळं त्या पारंबियासारखं. पारंबिया आधारित आळी असते आणि पुन्हा त्या पारंब्यालाच आळव्या काय फुटतात? म्हणजे फांद्या फुटतात. तो ताट होऊन जातो. एकाच एक एकाच एक एकाच एक एकाच एक फांद्या. महाराज असे काही काही झाडं आहेत जंगलात किती बरसात होऊ द्या खाली बोलत होत नाही. एक साधू ते राहतात. मग किती पाऊस होऊ द्या, मुसळधार पडू द्या ना, वाहून गावच्या गाव वाहून जाणारा पाऊस होऊ द्या, पण त्या झाडाखाली काय होत नाही? बोल होत नाही. झाडच एवढं दाट येते, त्या पानच एवढे दाट येते, सगळं पाणी काय होतं? बाजूला जातं. अशा प्रकारचे झाड आहे. हा अशा प्रकारचा हा वृक्ष आहे. प्रबळ पिंपळा का वडाची अपरी जे पारंबी आम्हाला डहाळे असते. मग आता डहाळे आहे, चारी बाजूने पसरलेला आहे. देवीची गाधणंजा संसार करूया आधीची आधी खांदी आहे ही नाही. देवीची गाधणंजा अजून त्याप्रमाणे संसार रूपी या झाडाला आधीची आधी खांदी आहे हेही नाही. म्हणजे वरूनच खाली खांदी आलेल्या असंही बी नाही. आधीची आधी खालीच खांदी आल्या, वर मूळ म्हणल्यावर खाली वाढला, पण खालीच खांद्या आल्या असंही नाही. मग तरी वृत्तीकडे शकांचे मांदोरे दिसतात ते आपाडे साशिनले. वरही काही खांद्या वाढल्या, काही खाली वाढल्या आणि काही खालून पुन्हा वरही वाढलेल्या आहेत. झाले गगनाची पाविले कावारा मांडला रुखाचे आहे नाना अवस्थात रे उदयाला असे. झाले गगनाची पाविले आकाशातच याचा वेल पसरलेला आहे. जिकडं तिकडं काय आहे? सगळा हाच पसरलेला आहे. का वारा मांडला रुखाचे आहे. या वृक्षाच्या आकारानं जस काय वाराच मांडलाय. वारा जेवढ्या वेगात धावतो तेवढ्या वेगाने हा वृक्ष काय व्हायला लागलाय? वाढायला लागला. वाढ किती मोठी आहे याची महाराज, वाढ किती मोठी आहे. आपण महाराज काही काही माणसं आता पंढरपूर आळंदीला गेले, 2 वर्ष झाले हो नाही आलो तर इथंच होती आळंदी. आता 2 वर्ष कुठल्या कुठे किती वाढायला वृक्ष. धन 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 हवा जशी वाढायली तसा काय वाढायला हा वृक्ष. हवा जशी धावावी तशी इतक्या वेगाने वाढायला लागलाय. अशा प्रकारचा नाना अवस्थात उदयाला असे 3 अवस्थेत काय झालेला आहे? हा निर्माण झालेला आहे. काय किती मोठा वाढलाय, किती 3 अवस्था उत्पत्ती स्थिती आणि लय. अशा अवस्थेत तो आहे. उत्पत्ती चालूच आहे, स्थिती चालूच आहे आणि लय ही काय नाशही काय आहे? चालूच आहे. मरणारे चालूच आहेत, राहणारे चालूच आहेत आणि जन्मणारे पुन्हा बदलच नाही.
चालूच आहे तो. साखर कारखान्यात जसा ऊस टाकत जावं पण ऊसाचा हे होत चालतंय, रस होतोय त्याचा, ते ऑटोमॅटिकच सगळं तिकडून साखर पडली की पुन्हा इकडून रस होणं काय आहे? बंदच नाही, तो कारखाना चालूच आहे. आता ऊर्ध्वया कवन येथे मूळ ते किम लक्षण का अधोमुखपण शाखा कैशिया. आता ऊर्ध्वया कवन, आता याचा ऊर्ध्व काय आहे म्हणजे वरचा भाग काय आहे, वर मूळ आहे सांगितलं होतं. येथे मूळ ते किम लक्षण, मुळाचं लक्षण काय आहे, मूळ सांगितलं होतं ना वर आहे, वर कुठं चिटकलेलं आहे ते मूळ, कोणत्या जमिनीत आहे ते मूळ काय आहे, आणि अधोमुखपण शाखा कैशिया, आणि खाली तोंड करून मधात आडव्या तिरव्या शाखा ज्या फुटलेल्या आहेत त्या कशा आहेत. अथवा द्रोणाया आधी जिया मुळ्या त्या कोण कैशिया ऊर्ध्व शाखा, किंवा या फळाल आधी जिया मुळ्या अगोदरच्या ज्या मुळ्या आहेत त्या कोण आहेत, कशा प्रकारच्या आहेत, आणि त्या फांद्या काय आहेत, आणि अश्वत्थाईशी प्रसिद्धी कायशी आत्मविद विलाशी निर्णय केला. आणि अश्वत्थ याला का म्हणतात, अश्वत्थ संस्कृत मध्ये पिंपळाला म्हणतात, पिंपळालाही म्हणतात ना. माऊलींनी त्याचंही वर्णन केलंय काय का नाही. विभूती सांगत असताना 10व्या अध्यायात अश्वत्थ सर्व वृक्षानाम देवर्षीनांच नारदा. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, सगळ्या झाडामध्ये मी काय आहे, अश्वत्थ म्हणजे पिंपळ काय का नाही. मग याला अश्वत्थ असं का म्हणतात, का प्रसिद्धी झाली अश्वत्थ म्हणून, असा निर्णय केलेला मी तुम्हाला सांगतो. हा निर्णय कोण केला, आत्मवेद विलासी निर्णय केला. आत्मवेद विलासी, आत्म्यामध्ये विलास करणारे, आत्मचिंतनामध्ये जे काय करणारे आहे, विलास म्हणजे खेळ करणारे, ज्यांचा सतत खेळ, कोणी संसाराचा खेळ करतं तर कोणी आत्मविधी विलासाचा खेळ करतं काय का नाही, आनंद घेतात ते बिचारे. हे आगवेची बरे तुझे प्रतिती पावे दैशनी सांगो सोडिवे विन्याशे का. आता हा सगळा विषय चांगल्या प्रकारे तुझ्या बुद्धीला कळेल अर्जुना, तुझ्या बुद्धीत येईल अशा प्रकारचा सोडिवे सांगो, म्हणजे असा सोलून स्पष्ट करून विन्याशी म्हणजे त्याच्यात संशय न ठेवता असा मोकळा करून तुला सांगू. परे ऐके का सुभगा हा प्रसंग वासे तुझी जोगा कानाची करी ओ सर्वांगा हे अखिल्या. अर्जुना ऐक सुभगा, सुभगा म्हणजे भाग्यवान असलेल्या अर्जुना, भाग्यवान होता महाराज. युद्धभूमीवर गेल्यावर सुद्धा ऐकायला काय मिळाली, गीता मिळाली. युद्धभूमीवर गेल्यावर गीता मिळाली. आपल्याला महाराज पंढरपुरात जाऊन काय होईना गेलं, ऐकायला ऐकी नाही का. तो बिचारा कशाला गेला होता, युद्ध करायला गेलेला अर्जुन किती भाग्यवान असेल म्हणून माऊली म्हणता येतो बघा. हा प्रसंग असे तुझची जोगा. आता हा जो पुढचा विषय आहे कोणासारखा, कोणाच्या जोगा आहे, तुझ्या जोगा आहे. तुझ्या चला तुमच्या जोगी भाजी केली असं म्हणतात तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आवडणारा विषय आहे. तुमच्या जोगा म्हणजे तुम्हाला आवडणारा, अर्जुना तुला आवडणारा विषय आहे. याचा अर्थ अर्जुनाला हा विषय काय होता, आवडत होता ऐका नाही. कानाची करी व सर्वांगा, पण एक काम कर, सगळ्या अंगाचे कान कर, आणि त्या कानाला असा सगळ्या अंगाचे कान करून इथं तयार होऊन तो काय कर, संपन्न होणार ऐशेनी प्रेमरसे सुरपुरे बोलले जाऊ यादवीरे तर अर्जुनाकारे मूर्त झाले. असं भगवंत प्रेमाच्या रसानं भरपूर असं आकर्षित होऊन अर्जुनाला बोलल्यामुळे अर्जुनाचं सगळं अंग हे कानाच्या ठिकाणी येऊन बसलो. सगळं अंग मूर्तिमंत श्रवण इंद्रिय झालं. सगळ्या अंगाने तो ऐकायला तयार झाला. अर्जुन कसा ऐकायला तयार झाला माऊली वर्णन करतात. देव निरूपिती देत हे पुढे एवढे श्रोते पण पाकले जैसे आकाश ठेव पसरले नाही दिशा. मला देवाचं सांगणं कमी पडल एवढा अर्जुनाचं काय झालंय. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची सुसरा की घोट भरो पाहे एकसरा. अद्वैयाचा सांगणारच सांगणं कमी पडल एवढं त्याचं ऐकण्याचं काय आहे त्या दिवशी पंढरपुरात जरा उशीर झाला, माग बसलो जरा राऊत बाबाची. मला 2 म्हाताऱ्या आल्या, त्या प्रवचन होतो बोलत होत्या. चातुर्मासाल बिचाऱ्या राहिलेल्या होत्या. आई बोल मी 1-2 वेळेस घबरा. ते दुसरे पोर होते ते म्हणले गप्पासाठी तुम्ही, पण आज्या काही त्या शेवट लोक गप नाही बसल्या. आणि माय काय बोलतो राऊत बाबा, चिंतन
काय बोलतात मला राहुल बाबा, किती सांगत येतो इकडे येऊन म्हणते हो आणि माणसं वाटते असं पंढरपूर सोडूच नाही. अरे मग कधी तिथं खायला ऐका नाही राहायची सोय हे काही अडचण नाही, कशाला सोडा वाटण पंढरपूर म्हणजे असं आहेच, कुठे गेलं तरी काय आहे ते आहेच आहे. पण मग सगळेच तसे असतात असंही नाही ना, काही काही सगळ्या अंगाचे काय करणारे असतात, नाही करणारे असतात, ऐका नाही असतातच ते. देव नाही म्हणून देव सांग, देवाचं सांग नको कमी पडेल. श्रीकृष्ण होते सागरा, कृष्ण रूपी बोलण्याचा जो सागर आहे समुद्रासारखे बोलले भगवंत. पण हा अगस्तीची दुसरा आहे, काय कमी नाही, हा कोण आहे, दुसरा अगस्तीच आहे. आणि म्हणून सगळ्या देवाच्या सांगण्याचा घोट एका फटात ते सगळं काय करणार आहे, ते ज्ञान रूपी समुद्र पिऊन टाकणार आहे. ऐशी सोय सांडूने खवळली, आवडे अर्जुने देवे देखिली, तेच झालेने सुखे केली कुरवंडी दया. अशी अमर्याद त्याची आवड ऐकण्याची देवानं पाहिली, अमर्याद आवड उत्पन्न झालेली देवानं पाहिली. आणि महाराज आपल्या अर्जुने देवे देखिली, देवानं ती आवड अर्जुनाची पाहिली आणि त्या आवडीला बघून तिथं जो आनंद झाला देवाला, तो आनंद अर्जुनाच्या डोक्यावरून ववाळून टाकला देवाने. ते तर कुरवंडी, ते तर झालेली सुखे केली कुरवंडी दया. मला एवढा आनंद झाला, कारण आनंदापेक्षाही देवाला आता कोण आवडायला लागलाय, कुरवंडी करणं म्हणजे आवड वळून टाकणं. अर्जुन आवडायला लागला, अर्जुन आवडायला लागला. मला श्री भगवान वाचा, भगवंतानं त्या आनंदानं आता बाजूला करून तो विषय पुढे घेतलेला आहे. श्री भगवान वाच, ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्नांशयस्य पर्णानि यस्तं वेद सवेद वेद. मग म्हणे धनंजय ते ऊर्ध्वगातरुयया येणे ऋत्वेची कादया ऊर्ध्वतागमे. अर्जुना, मी तुला सुरुवातीला सांगितलं की याचे मूळ कुठं आहे, वर आहे. ते ऊर्ध्वगातरुया, ते या तरु ऊर्ध्व, ते या वृक्षाचा वरचा भाग आहे. ते काय आहे तिचं वर्णन आता पुढे येणार आहे का नाही. येणे रुखेची का जाय ऊर्ध्वता कमी. आणि खरं असं आहे, याचं जे ऊर्ध्व आहे का, म्हणजे याचं जे मूळ आहे का वरचं जे याचं ऊर्ध्व मूळ आहे, खरं ते वरही नाहीच, खरं ते वरहीच नाहीये. ते काय आहे, व्यापक आहे, व्यापक 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 आहे. ब्रह्मवरीचे का आपण म्हणतो वरचा पाहायला आहे, वरचा पाहायला आहे, कारण आपण कुठे समजलंय त्याला, वर समजलंय. वरचा पाहायला याचा अर्थ मला तो वर आहे असं नाहीये. कोणी विचारलं देव कुठं राहतो, देव कुठं राहतो, कुठं राहतो आपण, कोणी म्हणून कुठं राहतो, कोणी म्हणून कुठं राहतो, कोणी स्वर्गात राहतो, कोणी म्हणत पंढरपुरात, कोणी म्हणत भक्ताच्या घरी, कोणी कुठं. पण मानवात कोणाला जर विचारलं देव कुठं राहतो, तर तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू. सगळ्यांच्या सर्वांच्या हृदय देशी विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक आहे का नाही. साहेब असा सगळा काय आहे भरलेला आहे. बऱ्याच एक प्रमाणे जो सगळीकडे देव जाणत नाही, अवघाची नेणे देव ऐसा, अवघाची नेणे देव ऐसा. त्याला खरं ज्ञान झालेलं नाही, असा सगळीकडे देव त्याला दिसत नाही, सगळीकडे आहे तो, वर नाही. मग त्याला वर का म्हणायचं, मला येणे वृक्षाची का जाय ऊर्ध्वता कमी, या वृक्षामुळे त्याला वर आलंय, हे खाली आणि म्हणून ते वरी, याच्यामुळे ते काय आलंय वर. रवी मध्वर आद हे नाही जे वेद आदयाशी एक वर जात आहे. याच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला ऊर्ध्वही नाही, आदही नाही आणि मधही नाही, म्हणजे वरही नाही खाली नाही. आणि वरण खाली म्हटलं की मधातला भाग आला, मधलाही भाग नाही. कारण का नाही, कारण ऊर्ध्व आद आणि मध हे कळण्याकरता भेद असावा लागतो. हा कपडा भारीचा म्हणजे का, हा कपडा म्हणजे 5,000 रुपये मीटर नाही हो, 5,000 रुपये मीटर नाही, हलका लाख 500 पैसे कमी येतं. बरं ठीक आहे, हा 50 रुपये मीटर, एक 5,000 आणि एक 50 म्हणले का हो दुकानदार, सगळ्यात हलका, इतका हलकाही नाही, एवढा भारीही नाही. मग काय दाखवा, मध्य दाखवा. पण कपड्यात मध्य करता आलं का, एक उंच आहे, एक नीच आहे, खाली आहे आणि म्हणून मध्य आहे. आता याला वर नाही खाली नाही म्हणून मध्यही नाही, का नाही. का नाही,
कारण हे प्रकार पडण्याकरता भेद असावा लागतो आणि या स्वरूपात काय नाही आधी मध्ये अंती अवघा हरी एक आहे का नाही आधी मध्ये आणि अंती एकच हरी आहे. त्यात काही बदल नाही म्हणून अद्वयासी एक बदल आहे ठाई परत अद्वय म्हणजे दोन नसलेला असा जो आहे असल्यामुळे सगळं ऐक्य असल्यामुळे त्याला अर्ध आद ऊर्ध्वन मध म्हणता येत नाही. जो तो कसा आहे ते जो नायक जता नादू जो आसोर प्रेमक्रंदू जो अंगातीला आनंद स्वरूपे विन जो नायिकता नादू तो नाद आहे पण नायिकता नाद आहे म्हणजे तो आनंद आहे पण तो आनंद ऐकायला कोणी नाही भोगायलाच आहे का नाही असा प्रकारचा आहे. जो आसोर प्रेमक्रंद तो मकरंद आहे सुगंध आहे पण फुला वाचून काय आहे सुगंध आहे अशा प्रकारचा मूर्तिमत्त तो आनंद आहे पण रती विना श्रुती विना रती विना तो काय आहे आनंद आनंद आहे. दयाजी आरा पुरवते दयाजी पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्यते दयाजी आरा पुरवते त्याच्या मागही तोच आहे आणि त्याच्या पुढेही तोच आहे. त्याला मागचाही भाग नाही आणि त्याला पुढचाही भाग नाही माग पुढेही काय नाही. दयाजी पुढे मागवते ज्याच्या तेच पुढे आहे आणि ज्याच्या तेच दिसते विन दिसते अदृश्य जे दिसते नवीन ते दिसत नाही पाहणारा वाचून दृश्य आहे पाहणारा वाचून काय आहे दृश्य आहे. कारण मी पाहणार म्हटलं की ते दिसत नाही मग ते पाहायचं असेल तर त्याच्याशी काय व्हावं लागतं एक रूप व्हावं लागतं असं जे आहे आणि ते दिसत नाही म्हणून त्याला अदृश्य म्हणतात. वास्तविक ते अदृश्य सुद्धा नाही ब्रह्माचं वर्णन आहे का नाही. उपाधीचा दुसरा कालिता उपसरा नामरूपाचा संसार होय जायते त्याला नावही नाही आणि त्याला काय नाही रूपही नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया अहो ना मग त्याला नाव नाही रूप नाही मग विठ्ठल नाव कुणाचं आहे राम नाव कुणाचं आहे कृष्ण नाव कुणाचं आहे हे रूप कुणाचं आहे तर ते त्याचं नाहीये मुळात. मग उपाधीचा दुसरा उपसरा घालिता उपाधीचा त्याला दुसरा भाग टाकून त्याला नाव आणि रूप दिलेला आहे ते त्याचं नाही उपसरा शब्दाचा अर्थ आहे ज्या वस्तू जे कार्य करण्याची शक्ती नाही त्या वस्तू दुसरं काहीतरी घालून ते कार्य त्याच्याकडून करून घेणं त्याला उपसरा म्हणतात. त्याला काय म्हणतात उपसरा बरोबर आहे का नाही. आता सोन्यात एकदानी होण्याचं होत नाही सोन्याची एकदानी जर हिनकर भाग मिळवला नाही तर एकदानी होत नाही का नाही. त्यात कोणाला म्हणा तुम्ही ट्यूबर सोन्याची द्या ते काय म्हणणार मला नक्की माहित नाही डाग त्याला काय कसं याला शुद्ध ठिकाणी नावही नाही रूपही नाही मग याच्यात दुसरं काहीतरी मिसळून काय करावं लागलं त्याला नाम आणि रूप द्यावं लागलं असं पुढे वर्णन पूर्ण आहे माऊलीने सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचं ती आहे. ज्ञात्रोज्ञेयविहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे ज्ञात्रोज्ञेय ते ज्ञान आहे पण ज्ञात्रो आणि ज्ञेय याच्याशिवाय काय आहे ज्ञान आहे म्हणजे विषय आणि आश्रय. आपलं जे ज्ञान आहे ना याला विषय लागतो आणि त्या ज्ञानाला काय लागतो आश्रयही लागतो. विषय निघून गेला ज्ञान राहत नाही. महाराज विषयाच्या नंतर राहणार ज्ञान नसतं त्या ज्ञानाचे संस्कार असतात. त्या ज्ञानाचे काय असतात संस्कार. ते ज्ञान नसतं. ज्ञान तोपर्यंतच आहे की जोपर्यंत समोर काय आहे विषय आहे. संस्कार म्हणा स्मृती म्हणा स्मृती राहील संस्कार राहील पण डायरेक्ट ज्ञान राहत नाही. विषय नसेल ज्ञान नाही. आश्रय गेला. आपल्या ज्ञानाला काय लागतो आश्रय लागतो. आश्रय म्हणजे ज्याच्या आश्रयानं ज्ञान राहतो ती व्यक्ती आश्रय लागतो. म्हणजे विषय आश्रय आणि ज्ञान अशा त्रिपुटीनं काय असतं आपलं ज्ञान त्रिपुटी युक्त असतं. हे ज्ञान आहे पण असं विषय ज्ञातृ आणि ज्ञेय. ज्ञातृ म्हणजे आश्रय आणि ज्ञेय म्हणजे विषय. या दोन्हीला सोडून हे काय आहे ज्ञान आहे. इथं विषय नाही आणि त्या ज्ञानाला काय नाही. दीप उजाळाला असा दीप उजाळाला ये घटी घट म्हणजे शरीर. या शरीरात असा दीप उजाळला की दीप उजाळा म्हणजे ज्ञान झालं पण ते ज्ञान असं झालं की त्रिपुटी रहित काय झालं ते ज्ञान झालं. आपला आनंद कसाचे आपल्या आनंदाला काय लागते विषय. आनंदाला त्रिपुटी लागते का नाही. विषय लागतो. विषय भोगणारा भोगता लागतो आणि त्या विषयाचा मधला
काय लागतं त्याला? भोग लागतो. भोक्ता, भोग आणि भोग्य अशी काय लागते? त्रिपुटी लागते. भोक्ता नसेल आनंद नाही, भोग नसेल म्हणजे विषय नसेल आनंद नाही. एखाद्याला विषय आहे, भोगताही आहे, पण भोग नाही. का नाही? पूर्णाच्या पोळ्या तयार आहेत, दात चांगले तर चांगले, पण 12 पोळ्या खातो पण पोळ्याच नाही. एखाद्या वेळेला पोळ्या नाही, एखाद्या वेळेला पोळ्या येत खाणारा नाही, एखाद्या वेळेला पोळ्या येत खाणारा आहे पण शुगर झालेली, भोग नाही, तरी काय घेता येत नाही. म्हणून विषय मला विषयानंदात अनेक प्रकारचे दोष आहेत. हा एकच दोष नाही बरं, त्रिपुटी लागते एवढाच दोष नाही, त्याच्यात अनेक दोष आहेत. अनेक त्याच्यात काय आहे? विषयानंदाचं सेवन का करू नये त्याच्याकरता अनेक काय सांगितलेले आहेत? दोष आहेत. आणि म्हणून तुकोबाराय नाही काही दोष सांगितले त्याच्यात. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता तुम्ही थोडस पाहताच म्हटलंय, आता त्याचा विचार वेगळा आहे. पुन्हा भोगिता म्हटलं नाही, सुख पाहता तुम्ही पाहिले. तर प्रक्रिया अशी म्हटली की विषयातून येणारा महाराज विषय खरे आनंद रूप नाहीच, आनंद रूप एकच ब्रह्म आहे, बरोबर आहे का नाही? आणि दुसरे जर विषय आनंद रूप मानले तर दोन आनंद स्वरूप होतील, विषय आनंद रूप आणि ब्रह्म हे काय होईल? आनंद रूप होईल. म्हणून विषयाचा आनंद हा ब्रह्मानंदच मानला आहे. आनंद सुद्धा काय आहे? ब्रह्मानंद. मग म्हणले महाराज विषयातून येणारा आनंद जर ब्रह्मानंद असेल तर भोगद्यानं कुठूनही मिळायलाय तर काय मिळायलाय? आनंद मिळालाय. पण तसं नाही ना महाराज, तसं नाही. विषयातून येणारा आनंद ब्रह्मानंद आहे, पण तो विषयातून आल्यासारखा वाटतो, तो विषयाचा नसतो, तो स्थिर झालेल्या चित्ताचा तो काय असतो? आनंद असतो. ही प्रक्रिया विचार सगळ्यात आली. अनुकूल विषय समोर आला म्हणजे अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते, आणि अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली त्यात आत्मानंदाचा प्रकाश पडतो, आणि तो प्रकाश पडतो. आणि मग तो प्रकाश पडला प्रकाश की आपल्याला आनंद झाल्याचा होतो वाटतो म्हणजे होतो, पण तो आनंद विषयाचा नसतो, तो स्थिर चित्ताचा असतो. ते लगेच तत्काळ होतं ना, ते विषय मिळणं आणि चित्त स्थिर होणं. दुसऱ्या क्षणाला चंचल झालं की त्याला आनंद. नाही, चित्त स्थिर सारखं राहत नाही. तो विषय मिळेपर्यंत स्थिर, किती धावपळ केलेली असते माझी. ते पाहुण्याचा दृष्टांत विचार सागर घेतला, आले जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणाला राहत नाही. ऐका नाही, मिळाला तोपर्यंत तो आनंद. किती खटपट केलेली असते ते मिळवण्याकरता, खटपट करून, आणि मिळालं की तेवढ्या पुरतं बस म्हणलं की आनंद. चित्त स्थिर म्हणजे काय? बस म्हणलं की आनंद, बस म्हणलं की आनंद, बस म्हणलं की आनंद. बस म्हणजे खाली बस नाही, बस झालं, आता पुन्हा काही मिळवायचं राहिलं नाही असं म्हणलं की आनंद. का संतांचा आनंद मला ब्रह्मानंद जात नाही? कारण त्यांचं चित्त स्थिरच राहतं, ते कधी चंचल होत. आपलं लगेच चंचल होतं, पुन्हा कधी आनंद कधी दुःख. स्थिर असलं की आनंद आणि चंचल झालं की दुःख, अशा प्रकारचं येते. आणि म्हणून विषयानंदात अनेक दोष जे सांगितलेले आहेत. विषयाचे समसुख, वेगळाची बाहुली. महाराज त्रिपुटी लागते एवढा दोष नाही, क्षणभर वाटतं चित्त स्थिर झाल्यावर त्याच्यातून अन्न मिळाला एवढा दोष नाही बरं. अनेकही पुन्हा काय आहे? दोष आहेत त्याच्यात. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे, पण त्रिपुटी रहित काय आहे? ज्ञान आहे. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. सुखा भरले गगन गाळी वजे. महाराज जे गाळीव सुख आहे ते सगळ्या गगनात भरलेलं आहे, असं याचं मूळ स्वरूप आहे. अति सुखावणी. पण कुठे ते अंगणी वैष्णवाच्या. सोलीव म्हटले, सोलीव इथं गाळीव म्हटले, तिथं काय म्हटलंय? सोलीव. म्हणजे त्यात कातड सुद्धा नाही, नुसतं सुख. सोलीव शब्दाचा अर्थ शुद्ध सुख, काहीच मलिन भाग त्यात राहिलेला नाही, नुसतं सुख, नुसतं गाळीव सुख. सुख झाले नाही बोले बोलता ते बोलता येत नाही. अशा प्रकारचं जे कार्य ना कारण. कसं आहे ते ब्रह्म? जे कार्य ना कारण. दया तुझे नाही आपण या जे जाण आपण, जे कार्य ना कारण, जे कारण कार्य नाही आणि जे कारण नाही.
कार्य का नाही? त्याचे मायबाप नाही. मायबाप नसल्यामुळे तो कार्य नाही. कारण मुलगा हा मायबापाचा काय असतो? कार्य असतो. आणि हा कारण नाही, कारण याला पुढे कोणी नाही. हा कुणाचा नसल्यामुळं हा कार्य नाही आणि याला कोणी नसल्यामुळं हा कारण नाही. आपलं कसं असतं, मायबापाचा मुलगा कार्य आहे का नाही, आणि मुलाचं पुढं त्या माणसाला पुढं मुलं झाले की तो झाला कारण, आणि त्याचे मुलं त्याचं काय झाले? कार्य झाले, आहे का नाही. अशा प्रकारे पण याला हा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर याला मायबाप नाही आणि याला लेकरं बाळ नाही. मायबाप नसल्यामुळे हा कार्य नाही आणि याला लेकरं बाळ नसल्यामुळे हा कारण नाही. कार्य ना कारण, कार्यही नाही आणि कारणही नाही. दया एक ना तुझे, पण तो एकही नाही आणि दोनही नाही. दोन नाही ठीक आहे, पण एक का नाही? कारण मला दोनच्या सापेक्ष एक आहे. इथे एक म्हणायला तरी कोण आहे? कोण आहे एक म्हणायला? तो एक म्हणायला सुद्धा दोन लागतात. एक म्हणायला सुद्धा काय लागतात? दोन लागतात. दोन असल्याशिवाय एक म्हणताच येत नाही. दोनच्या सापेक्ष एक आहे, तसा दोनही नाही एक नाही. आपण आपणची आपल्याच तो आपणच आहे आणि आपणच तो तसा राहतो. अशा प्रकारे ऐशे वस्तू जे साचे ते वृद्धोगाय दररोजचे ते तार घेणे मुळाचे ते ऐशे, आणि ऐशे वस्तू जे साचे खरोखर जे अशी वस्तू म्हणजे ब्रह्म, जे असं ब्रह्म आहे ते या झाडाचं वरचं मूळ आहे. ब्रह्म या झाडाचं काय आहे? वरचं मूळ आहे. ब्रह्म मूळ आहे का? ब्रह्मच मूळ आहे का? ते त्याचा सगळा विस्तार आता 15व्या अध्यायात आता इथून पुढे आलेला आहे. फक्त आता जेवढं माऊलींनी इथं सांगितलं तेवढं लक्षात घ्या. वस्तू जे साचे ते ऊर्ध्व काय आहे? तरुचे या झाडाचं ते काय? वरचा भाग आहे. आणि त्या वरच्या भागातून मूळ निघाले ते तार घेणे मुळाचे ऐशे असे अशा प्रकारचं ते आहे. कशा प्रकारचं? ऐका. तरी माया ऐशी ख्याती नसतीची याती का वांग्याची संतती वाननी जैशी. माया ऐशी ख्याती, पहिलं मूळ कोणतं निघालं तिथून? माया. माया 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 अशी जिची ख्याती, ख्याती म्हणजे डांगोरा पिटलायचीचा. कशी होती दिसायला वगैरे माया कशी आहे? माऊली म्हणतात नसतीच याती, नाही हे तिचं खरं स्वरूप आहे. खरं नाही हे तिचं काय आहे? स्वरूप आहे. आता नाहीच हे जर स्वरूप आहे तर ती कशी दिसते? तिचं रूप काय आहे? तिचं नाव काय? याचा विस्तार करायची काय नाही आणि गरज नाही, का नाही. वांझ्याची संतती वाननी जैशी, हिचं वर्णन करणं म्हणजे असं आहे की वांझ्याच्या लेकराचं वर्णन करणं. वांझ्याची आले का कैची जन्म प्रत्येक, आहे का नाही. वांझ्याच्या लेकराचं वर्णन, ते किती शाळेत कुठे गेलं, त्याची सोयरी जुळली का, ते किती उंचीच आहे, त्याचं वजन किती, ते कपडे कसे घालतं, हे जसं वर्णन तसं हिचं काय आहे? वर्णन आहे. तैशी सतना असत होय जे विचाराचे नाम नसाये, ऐशिया परिचय आहे अनादि म्हणती. ती कशी आहे? सतना असत होय, ही सतही नाही असतही नाही आणि पुन्हा आहे. तिला सत म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही, खरं म्हणता येत नाही. खरं का म्हणता येत नाही? कारण हिचा बाद होतो. हिचा ज्ञानानं काय होतो? सत म्हणू तरी ती नाशी. नाशी, आहे का नाही. नाशी म्हणजे बाद होतो. असत म्हणू तो आभासी. असत म्हणा होतं बस जग दिसतंय ना, नाही म्हणावं तर जग दिसतंय, आणि आहे म्हणावं तर त्याचा काय होतो? बाद होतो. म्हणून सतही नाही, सता असत विलक्षण म्हणा. अचिंत्य शक्ती असून विचारा पुढे टिकत नाही, तिला माया आहे का नाही. अशी ती काय आहे? माया. स्वतःहून तिला काय म्हटलंय? विलक्षण म्हटलंय. अशी सत असत, सतही नाही असतही नाही आणि तरी आहे होय. हिलाच तर माया म्हणून तर निघणं अवघड आहे. विचारून निघणं जे अवघड आहे ते काय आहे? त्याच्यामुळेच अवघड आहे. हे आधी पुरुषाची माया ब्रह्मी याची आया म्हणून बोलविला ऐके राया संजीव म्हणे. ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. ब्रह्मदेवासारखे ते नाही जमलं म्हणले तर कसं आहे का? विचाराचं नाम नसा विजय की महाराज विचाराचं नावच सहन करत नाही. म्हणजे विचार आला की टिकत नाही. कोणता विचार? कोणता विचार? हा विचार नाही आपला. या विचारात तुम्ही जन्माचा जन्म घालायला आपल्या विषयाच्या विचारात ब्रह्म विचार म्हणा त्याला, आहे का नाही. साराचा काय विचार? तो विचार आला की मी काय करत नाही, टिकत नाही, आहे का नाही, राहत नाही, विचाराचं नावच सहन करत नाही. अशा पद्धतीची ही आहे आणि अनादी आहे.
अनादी म्हणजे हिचा आधी सांगता येत नाही. कधी झाली काळ सांगता येत नाही, कधीपासून झाली, आधी असं हिला म्हणतात. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंच चित्र भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका संचली, जे भवद्रुम बीजिका, या भवरूपी वृक्षाचे जे बीज आहे, मूळ आहे, अशी ती आहे. जे प्रपंच चित्र भूमिका, प्रपंच रूपी चित्र उमटण्याचा पडदाची आहे. त्याच्यावर तो सगळा पडदा काय व्हायला लागला, उमटायला लागला. विपरीत ज्ञान दीपिका, दिवा आहे, दिवा माया म्हणजे दिवा आहे. ज्ञान दाखवणारा काय आहे, दिवा आहे, माया. ऐका, गीतेला, ज्ञानेश्वरीला, गीतेला माऊलीने म्हटलंय की दिवा आहे, दिवा हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळिका उदयले असे. ब्रह्मरूपी ठेव्याजवळ नेणारा हे अक्षर काय आहे, दिवा आहे, दिवा. तशी माया ही ज्ञान दाखवणारा दिवा आहे. ज्ञान दाखवणारा दिवा, माया ज्ञानच दाखवणारा आहे, पण विपरीत ज्ञान, यथार्थ ज्ञान नाही, वस्तूचं ज्ञान नाही, अन्यथा ज्ञान. मुळात जीव तयार झाला, ऐका नाही, दया कुंडली या प्रकाशाची क्षेत्रज्ञ जीव म्हणतात, ऐक नाही. अशा प्रकारे 13व्या अध्यायात वर्णन आलं. तो जीव तयार झाला आणि मग जीवानं पहिलं काय सुरू केलं, कोहम 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 ओहम, हे झालं अज्ञान. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, हे झालं अज्ञान. कोहम कोहम कोहम. आणि मग एका अज्ञानाहून दोन्हीकडे फांद्या कुठल्या अज्ञानाच्या ठिकाणून दोन्हीकडे जाता येतं. एक देहोहम आणि एक ब्रह्म, आहे का नाही. एक देह मी आहे आणि एक ब्रह्म मी आहे. ब्रह्म मी आहे यथार्थ ज्ञान, मी कोण आहे हे अज्ञान, आणि पुन्हा देह मी आहे अन्यथा ज्ञान, विपरीत ज्ञान, ब्रह्मज्ञान. त्याला काही म्हटलं तरी ते एकाच शब्द आहे, विपरीत ज्ञान, अन्यथा ज्ञान, ब्रह्मज्ञान. मग तो गेला तिथं. मग या विपरीत ज्ञानाकडे नेणारा दिवा म्हणजे ही माया. दिवा दिसला इकडं, तिकडे अंधार दिसला, इकडे दिवा दिसला. कारण तिकडे अंधार का दिसला, अज्ञानात गुंडाळलेलं होतं. आणि अज्ञानाचं पहिलं कार्य हे ब्रह्माचे विषय आधार पाडणं, डोळ्याला झापड लावणं, अंधार होता. आणि अंधार असल्यामुळे मग ते ह्यो दिवा दिसला इकडे, ते वाटलं या दिव्याकडे झाला, दिव्याकडे गेलं म्हणून देहोहम झाला. असं विपरीत ज्ञानाचा दिवा म्हणजे काय आहे, माया आहे, माया. मला आता विपरीत ज्ञानाहून जर यथार्थ ज्ञानावर यायचं असेल तर तसं येता येत नाही. पुन्हा जिथून गेलं तिथे यावं लागतंय. कुठून गेलोय आपण विपरीत ज्ञानावर, कोहम पासून गेलोय. खांद्यावर वर किती चढा, उडावून चाललेला असेल तर उतरायला कुठे यावं लागेल, किती बाजूने वृक्ष मोठा असू दे, बुडावर यावं लागेल. तसं कोहम या ठिकाणाहून हम देहोहम या ठिकाणी जर गेलो असेल तर पुन्हा आपल्या मुळात कुठे यावं लागेल, कोहम 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 कोहम. आणि म्हणून तू विचार करता सांगितला, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण हा ऐसा करावा. मी कोण आहे हा विचार करणं म्हणजे सफलता नाही, पण मी कोण या विचारावरून आपण तिकडे गेलोय ना. म्हणून आधी तिथे यावं लागेल. आणि मग देहोहम नाही आणि मी ब्रह्म आहे असा पुढावर येऊन आपल्याला काय करायचंय, पुन्हा इकडे जायचंय. ज्या चौकातून रस्ता हुकला पुन्हा त्या चौकात यावं लागतं, तो रस्ता मग इकडे जायला चौकुली तुम्हाला तिथंच जावं लागेल, तिथून तो रस्ता झाला. म्हणजे भाऊ आपण 25 किलोमीटर लांब आलो, इकडून कसा नाही का, म्हणजे कुठूनच नाही, पुन्हा 25 वापस. तसे आपण कोहमून इतक्या लांब आलोय ना, पुन्हा आपल्याला तिथंच जावं लागेल, मग तिकडे जाता येईल पुन्हा वापस. कसं आहे. पण अशा विपरीत ज्ञानाला दाखवणारी जी माया काय आहे, दिवा आहे, दिवा दीपिका आहे. अशा प्रकारची आहे विपरीत ज्ञान सांचली अशी ही उभी आहे. जे नाना तत्वाची मांडून, जे जगत प्रभाचे आकाश, जे आकार दाताचे दूत घडी केले. माऊलीने ब्रह्माचंही वर्णन कसं केलं, मायेचे माऊलीसारखं वर्णन कोण करणार आहे का नाही. माऊलीला महाराज ज्या विषयात माऊलीनं असं विचारच केला की आता हा विषय वर्णन करायचा, शेवटच करणार त्याचा, बस तो पुन्हा काही मागे ठेवणार नाही, त्याचा शेवट करणार. अशी जी आहे जे नाना तत्वाची मांडून, नाना प्रकारचे तत्व राहणारीची जी पेटी आहे, पेटी त्या मायेचं वर्णन हे पहिलं ब्रह्माचं झालं. जे जगत प्रभाचे आकाश, जगत रूपी ब्रह्माचं जे काय आहे, आकाश आहे, ही माया. जे आकार दाताचे दूत घडी केले, सगळ्या आकार रूपी वस्त्राची घडी केलेली जी आहे तिला माया म्हणा.
आकाररूपी वस्त्र घडी केलेलं आहे. ती काय वस्त्र उकळलेलं नाही, कारण हे मुळातलं वर्णन कुठलं चालू आहे? मुळातलं चालू आहे. अजून वस्त्र उकळलेलं नाही. उकळलेलं वस्त्र माऊलीने उकळलंय पुढं आता यासाठी उकळूनही दाखवलंय आपल्याला कशा कशा प्रकारचं काय त्याचं उकळले गेले ते. हे माया वस्तूच्या ठाई असे दैशेने नाही, मग वस्तू प्रभाची पायी प्रगट होय. ती माया वस्तूच्या ठाई अशी. ती माया कुठे राहते? वस्तू म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी राहते. तिथे राहते का? राहते म्हणजे जैशी नाही राहती, पण जशी काय म्हणा नाहीच असेच राहते. मग वस्तू प्रभात मग मला त्याच्या ठिकाणी राहते नाही असं म्हणतात. नाही, राहते असं असतं वस्तू प्रभाची पायी प्रगट होय. वस्तूच्या प्रकाशाने प्रगट होते, वस्तू घुसत नाही. राहते म्हणजे त्या घरात नाही राहते, तिथं काय लागे त्या घरात घुसायला, फक्त त्याच्या प्रकाशाने काय करते ती अशी राहते, करते सगळा विस्तार प्रकट होते. जेव्हा आपण आली नीद तरी आपण ते जीवी मुक्त काजळी आणि मंद प्रभात येते. कशा प्रकारचा विस्तार करते? मग ते आपण आली नीद आपल्याला झोप आली, मग ती झोप आपल्याला काय पाडून टाकते? विसर पाडते, विसर पाडून टाकते. विसरू जो धनंजया त्याची रूपये या अज्ञानाची आहे का नाही? अज्ञानाचं वर्णन ते केले. आपल्याला झोप आली, आपल्यालाच मला ती मुक्त करून टाकते. मुक्त म्हणजे बेशुद्ध करून टाकते आहे का नाही? काजळी आणि मंद प्रभात दिवा लावला, दिव्यावर काच ठेवला आणि काजळी आली, बरोबर आहे का नाही? इतकी कधी कधी काजळी येते की दिवा लागलेला आहे का बंद उजेड तो सोडा, दिवा लागलेला आहे का? आता ती काजळी कोण आणली तिथं? दिव्यातच आणली. दिव्याचीच काजळीने दिवा काय केलाय? टाकून टाकलाय. अशा प्रकारे. किंवा स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निवेदिनीच्या दोन्ही जगे आलिंगे सकाळ एखाद्याला स्वप्न पडलं, स्वप्नात एखादी तरुण स्त्री आली आणि मला ती स्त्री नसताना सुद्धा तो कामी होतो, कामी वृत्ती होते त्याची. म्हणजे नसताना सुद्धा क्रिया कशी घडू शकते हे माऊलीला दाखवायचं. अशा प्रकारे तैशी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेने धनंजय त्याची रखाया मूळ पहिली. आता याचा वृक्षाचं मूळ कोणतं आहे? पहिलं स्वरूपी झाली माया. माया स्वरूपाचा आधार घेऊनच झाली ना, वाढायला लागली ना, पण आपल्या स्वरूपाला जाणत नाही हे त्याचं पहिलं मूळ. म्हणजे अज्ञान याचं मूळ काय आहे? अज्ञान. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं तर अज्ञान याचं मूळ आहे. वस्तुशी आपुला जो अबोधो तो वृद्धी आठवले जे कंदो वेदांती हाची प्रशुद्ध बीज भावो आहे का नाही? वस्तुशी आपुला जो अबोध, बोध आणि अबोध. बोध म्हणजे ज्ञान आणि अबोध म्हणजे अज्ञान. वस्तू म्हणजे जीव. आता जीवाला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडणं हाच या झाडाचा मूळचा कंद आहे. कंद बी मूळ काय आहे? आपल्याला काय पडणं, वस्तूलाच वस्तूचा काय पडणं, विसर पडणं. वेदांती लोक माऊली म्हणतात यालाच बीज भाव असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? बीज भाव अशा प्रकारचं म्हणतात. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती. ये स्वप्न हन जागृती हा फळ भाव याचा घन अज्ञान. अज्ञानात पुन्हा दोन प्रकार, पातळ अज्ञान, घट्ट अज्ञान. घट्ट अज्ञान कसं? झोपतल्यासारखं. झोपत काय असतं? घन अज्ञान. घन अज्ञान शब्दाचा अर्थ काय आहे? मला जागृतीतही अज्ञान राहतं, पण त्या अज्ञानाचं भान राहतं. म्हणजे मला कळत नाही पण मला कळत नाही इतकं तरी कळतं ना, काय? पण झोपेमध्ये मला कळत नाही हेही कळत नाही. घट्ट अज्ञान जे आहे, घट्ट अंधकार. आणि तो चित्र मूळ गेलो म्हणजे मी जीव झालो हे कळालं की अज्ञान पातळ झालं. पण आपल्याला मी जीव झालो आणि मला एक मी ब्रह्मा असलेला इथं अटकलो म्हणून मला एक भोगावं लागलं हे कळत नाही, झालं घन अज्ञान. आपण अज्ञानी असून अज्ञानी झालो. अज्ञानी आपण आनंद स्वरूपातून रडायला लागलो. इतकं जरी कळालं तर झालं पातळ अज्ञान. अज्ञान ढिलं पडतं. अज्ञान पातळ होणं म्हणजे काय होतं? आपलं मूळ स्वरूप नाही दिसलं पण आपण मूळ ठिकाणाहून घसरलो. इतकं जरी कळालं तरी बस झालं. म्हणले स्वरात म्हणता येत नाही पण स्वरातून गेलं हे कळत नाही. आपल्याला वाटत नाही आपण आनंद स्वरूपातून दुःखात आलो. आपण दुःखालाच सुखाचं करायचं मागे आपणच ज्ञान स्वरूप आहे. हे गेले
दुःख नव्हतं. ते गेलं त्याचं दुःख वाटत नाही, ऐक नाही. आणि बाह्य ज्ञानी होय का नाही एवढा, विषय ज्ञानी होय का नाही एवढा विषयाच्या ज्ञानात अशा प्रकारचं माऊलीने वर्णन केलेलं आहे. असं खट्ट जे अज्ञान आहे, खट्ट अज्ञान 15वा अध्याय आहे ना, थोडस किती वर्ष आहे 15वा अध्याय थोडस असंच जाणार आहे, पण झोपच जा काही अडचण नाही. कारण 16वा 17वा अध्याय मग आपल्या याच्यात नाही, मग पुन्हा ऐका नाही वगैरे वगैरे 599 त्याप्रमाणे अशा प्रकारे बराच अज्ञान आहे. घट्ट जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे याचं काय आहे, मूळ आहे, मूळ नाही अज्ञानावाचून मूळ, याचा पुढे येणारच विषय आहे का नाही. अशा प्रकारे त्याचं मूळ आहे. वेदांती लोक याला बीज भाव असं म्हणतात. ऐशी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिती असो प्रतीती वस्तू माऊली म्हणतात. त्या वेदांताची अशी प्रतीती भाषा, निरूपण प्रतीती म्हणजे निरूपण करण्याची वेदांताची वेगळी वेगळी भाषा आहे. पण जाऊ दे आपल्याला काही वेदांत येत नाही आणि वेदांतातली भाषा येत नाही. माऊली म्हणतात आपल्याला काही वेदांत येत नाही, वेदांतातली भाषा येत नाही, ते उच्च शब्द येतात नाही, ते शब्द आपल्याला येत नाही. तर आपल्या भाषेत सांगू का, अज्ञान मूळ, सोप्या भाषेत याचं मूळ काय आहे, अज्ञान. अज्ञान याचं मूळ आहे. हे ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध सुचिती मुळे बरे या बांधणी आले माया योगाचे ऊर्ध्व आत्मा निर्मळे. महाराज शुद्ध वस्तू काय झालं मग त्याचं मूळ निघालं. आता त्याच्या फांद्या खालीच आल्या, वर नाही गेल्या. तिथून वर एक माऊली त्याचा विस्तार केला, वर नाही फांद्या गेल्या. वर का नाही गेल्या, कारण ऊर्ध्वात्मा निर्मळे. त्या मायेच्या वर मग काय आहे, आत्मा आहे तो कसा आहे, निर्मळे म्हणजे शुद्ध आहे. शुद्ध वस्तूत विकार निर्माण होत नाही, अंकुर निर्माण होत नाही. शुद्ध वाळू असेल महाराज तिच्यात होत निघत. शुद्ध जर वाळून गवत निघलं तर समजा मातीचा भाग आहे माहिती आहे. वाळू शुद्ध कशी होते, वाळवंट बरे नीट उत्तम शुद्ध वाळू. आणि वाळू शुद्ध कधी म्हणतात माहितीये का, 21 वेळेला धुवावं लागतं म्हणजे शुद्ध वाळू करायला. कारण शुद्ध वाळू म्हणजे टाकलेलं पाणी जशा तसं राहिलं की ती वाळू काय झाली, शुद्ध झाली. अशी जी शुद्ध आहे म्हणून वर त्या मुळ्या वाढल्या नाही. आता खालच्या मुळ्या निघतात, मग खालीच्या मुळ्या कोण आहेत, त्या मायेच्या ओघानं कशा बलवान होतात. अशा प्रकारचा जो विषय आहे माऊली ज्ञानोबा त्याचा विस्तार पूर्ण करणार आहे. त्याचा विचार उद्याला करूया. कुंडली